नमस्कार, माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रत्येक इच्छा तुमची नवीन वर्षामध्ये पूर्ण हो. आज होतं रिधिमाचं बर्थडे. सकाळी उठून छान भगवंतापुढे मी ज्योत लावून घेतली. ताई वगैरे उठली, ताईनं चहा ठेवला आणि सर्व आम्ही चहा घेऊन झालो रेडी. आज होतं रिधिमाचं बर्थडे. रात्रीला केक आणून ठेवलं. म्हटलं सकाळी आपल्याला केक कट करायला चांगलं होईल आणि आपल्या नवीन वर्षांची सुरुवात केकनी होईल आणि सर्वांचं मस्त गोड तोंड होऊन. आणि मी माझ्या साहेबांना मस्त इकडे केक चारून दिलं. म्हटलं आपली जोडी अशीच असू द्या आणि आपलं घट्ट नातं असंच राहू द्या. याच शुभेच्छा देऊन मी माझ्या साहेबांचं गोड तोंड करून दिली. आता इकडे रात्रीला मोठी ताई आणि 2 नंबरवाली ताई आली होती. ताई येताच मस्त माझ्या भाजीचा साफ करून दिला आणि मी सर्व मसाले तयार करून दिली. ताईने इकडे स्वयंपाक ठेवला. सर्वात आधी तर मटणची भाजी बनवली आणि मग बनवली चिकन, कारण आम्ही लेडीज मटण खात नाही, आम्ही खातो चिकन आणि जेंट्स खातात मटण. आता इकडे स्वयंपाक छान असा रेडी झाला. ताईकडे आज स्वयंपाकाचे डिपार्टमेंट होतं तर ताईनं केलं आणि इकडे दोघी बसल्या पोळ्या करायला. म्हटलं तुम्ही पोळी बनवा, आमचं स्वयंपाक आटोपलं. यांनी पोळ्या बनवल्या आणि मग झाली आमची जेवणाची वेळ. किती छान वाटतं ना आपल्याकडे आपल्या मोठ्या ताई वगैरे आला तर मन खूप छान होतं. आणि आज घरात वातावरण खूपच चांगलं वाटलं, कारण भरपूर दिवसानंतर मोठी ताई, 2 नंबरवाली ताई येऊन मुक्कामी आज माझ्या घरी होत्या. बाय सर्वांना, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.